निशोभा बालरंगी गोष्टीच्या दुसऱ्या सदरात मी तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे बळीनाना, एक आनंदाचं झाड. मी माझ्या आईबाबांसोबत मुंबईत एका छोट्याशा घरात राहत होते. दुपारची वेळ. मी शाळेत जाण्याची तयारी करत होते. आई स्वयंपाकघरात काहीतरी करत होती. बाबा काही सामान घेण्यासाठी दुकानात गेले होते. मी दप्तरात पुस्तकं भरण्यात इतके व्यग्र होते. तेवढ्यात दारात एक विचित्र व्यक्ती अचानक अवतरल्यासारखी वाटली. मी नीट पाहिलं. एक वयस्क व्यक्ती दारात उभी होती. कळकटलेला पांढरा लेंगा सदरा, डोक्याच्या आकारापेक्षा छोटी असलेली गांधी टोपी कशीबशी डोक्यावर अडकवली होती. ओठांवर झुपकेदार पांढऱ्या मिशा, उन्हात तानात फिरल्यामुळे करपलेली कांती, पोटाचा भला मोठा नगारा, पण डोळ्यात विलक्षण चमक आणि प्रेम असणारी ही व्यक्ती कोण असा प्रश्न पडण्याआधीच त्यांनी मोठ्या करड्या आवाजात हाक मारली. शोभा, हायस का घरात? आई तत्परतेने स्वयंपाकघरातून बाहेर आली. आईच्या तोंडातून शब्द निघाले, बळीनाना. दोघांची नजरानजर झाली. आई आणि बळीनानांच्या डोळ्यातलं पाणी आणि चेहऱ्यावरचे भाव बघून मला खात्री पटली की हे नक्कीच आईच्या माहेरची व्यक्ती आहे. आईने त्यांना आपुलकीने घरात बोलवले, पण ते घरात उंबऱ्याच्या फक्त आत आले आणि तिथेच खाली बसले. आईने त्यांना सोफ्यावर बसण्यासाठी खूप आग्रह केला, पण ते काही ऐकले नाहीत. तेवढ्यात बाबाही दुकानातून सामान घेऊन आले. बाबांनाही त्यांना बघून खूप आनंद झाला. बघता बघता गप्पा रंगून गेल्या. आईने त्यांना चहा पोहे आणले. बाबांनी त्यांना ते चहा पोहे खाण्याचा आग्रह केला. आजोबांनी आईला ते खालीच ठेवायला सांगितले आणि मग ते त्यांनी घेतले, खाल्ले आणि विशेष म्हणजे ती कपबशी पाण्याने धुवून बाजूला पण ठेवली. मला हे सगळं फार विचित्र वाटलं, पण तेवढ्यात माझ्या शाळेची बस आली. मी आजोबांना नमस्कार करून शाळेत निघून गेले. शाळेतून आल्यावर आजोबांबद्दल मला बरेचसे प्रश्न पडले होते. आईला मी विचारलं तेव्हा आई मला खूप आपुलकीने आणि भावनिक होऊन आजोबांची गोष्ट सांगू लागली. आईच्या गावी सर्व लोक त्यांना बळीनाना म्हणून हाक मारत. गावी जातीपतीच्या रूढी पाळल्या जात असत. त्यामुळेच बळीनाना घराच्या उंबऱ्याजवळच बसत. खरं तर हे आता सर्व हद्दपार झालंय, पण बळीनानांना हे सवयीचं झालं होतं. आई म्हणते की बळीनानांचा उत्साह, त्यांच्या मनातला मोकळेपणा आणि आनंद इतका मोठा आहे की तो चार भिंतीत मावू शकत नाही. म्हणूनच ते घराच्या दारातच थांबतात. ते नेहमी हसत खेळत गावभर फिरायचे. बाई बापडे, लहान थोर सर्वांचे ते जिवलग मित्र. त्यांच्याकडे लोकांना देण्यासाठी फक्त एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे आनंद. एके दिवशी माझ्या मामाचा मुलगा सोनू रडत होता. तेवढ्यात बळीनाना आलेच की. लगेचच त्यांनी मोठ्या आवाजात हाक मारली, सोनू, अरे काय झालं लेका? सोनू म्हणाला, उद्या माझा बर्थडे आहे. मजी? अहो नाना, बर्थडे म्हणजे वाढदिवस. अरे मग रडायचं काय आहे त्यात? मला माझा वाढदिवस त्या पाटलाच्या शिवमसारखा मोठा करायचा आहे. केवढी लोकं, केवढ्या भेटवस्तू, लाइटिंग, केक. शाळेत सगळी त्याचीच चर्चा आहे. मला पण तसाच मोठा वाढदिवस करायचा आहे. अरे मग करू की तुझा बी वाढदिवस मोठा. मामा मामी ऐकत गालातल्या गालात हसत होते. बळीनानांनी पण त्यांना डोळ्यांनी दुजोरा दिला. नाना म्हणाले, सोन्या, उद्या येरवाळी तयार राहा. आपण दोघांनी फिरायला जायचं आहे. सोनूला त्यात काहीही रस नव्हता, पण मामा मामींनी त्याला दुसऱ्या दिवशी उठवलं, तयार केलं. नवीन कपडे घालून सोनू तयार होता. तेवढ्यात बळीनानांचा आवाज आलाच की. बळीनानांनी मोठ्याने हाक मारली, आमचा राजकुमार तयार आहे का? सोनू बाहेर आला. तो बाहेर येताच बळीनाना म्हणाले, आमच्या राजकुमारची बग्गी तयार आहे बरं का. सोनू इकडे तिकडे बघू लागला. बळीनानांनी जराही विलंब न लावता ट्रिंग ट्रिंग करत त्यांची सायकल पुढे आणली. सायकलच्या दांडीला छान मखमली कापड गुंडाळलं होतं. त्यांनी सोनूला त्यावर बसवलं
आणि सायकल सुरू केली. सूर्याचे पहिलं किरण पडताच नाना सोनूला म्हणाले, हे बघ सोनू, सूर्या काकांना पण तुला हॅपी बर्थडे म्हटलंय. सोनू खूप खुश झाला. सायकल थेट मंदिराजवळ थांबली. तेथे पारायण चालले होते. दोघे आधी मंदिरात गेले. नानांनी पुजाऱ्यांना सांगितलं की आज सोनूचा वाढदिवस आहे. पुजारी काकांनीही बरेचसे मंत्र म्हणून सोनूला आशीर्वाद दिले. तेवढ्यात नानांनी खिशातून एक मोठी लेमन गोळ्यांची पुडी बाहेर काढली. त्यांनी सोनूला त्या गोळ्या सर्व पारायण करणाऱ्या लोकांना वाटायला सांगितल्या. लोक कौतुकाने शुभेच्छा देत होते. तेवढ्यात पारायण संपले. पारायण संपताच नानांनी हातात टाळ घेतले आणि सुरू केले, हॅपी बर्थडे सोनू, हॅपी बर्थडे सोनू. तोच ठेका सर्व पारायण करणाऱ्या लोकांनी धरला. बघता बघता संपूर्ण मंदिर हॅपी बर्थडे सोनूच्या नादात व्यापून गेले. सोनूला एवढा आनंद झाला. खरंच तो त्याच्या डोळ्यात आणि खुललेल्या चेहऱ्यात दिसत होता. आनंदी राहण्यासाठी कुणाचे अनुकरण न करता तो आपला आपणच शोधावा लागतो. हे ज्यांनी आपल्याला कृतीतून सांगितले ते आमचे बळीनाना. खिसा रिकामा असला तरी मनाची श्रीमंती असलेले हे आमचे बळीनाना नेहमीच आमच्या स्मरणात राहतील. मुलांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्की कळवा.